महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी। या GR मध्ये काही त्रुटी असल्यास किंवा काही आपल्याकडनं काही सूचना असल्यास आपण त्या ठिकाणी त्या मांडणार आहोत आणि ह्या आपण मांडलेल्या सर्व सूचना या आपण वरती पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहोत। यापूर्वी असा GR आला होता, त्यात काही त्रुटी होत्या। आपल्या त्या काळच्या कमिटीने निर्मलला सिडकोच्या हेड ऑफिसला बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्यातल्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या। पुन्हा असं होऊ नये त्यासाठी आपण ही चर्चा आयोजित केली। सिडको तिथलं हक्क सोड पत्र देते, याला म्हणतात प्रिओल्ड। त्यामुळे एखादा IAS म्हणून बोलतोय, माणूस बोलतोय म्हणून त्याचं खरं म्हणू नका। यांचा उद्देश आहे इथे क्लस्टर योजना राबवणं आणि म्हणून ठाण्यामध्ये एकही गावठाण नाही, तिथे त्यांना क्लस्टर योजना राबवायची आहे। झोपडपट्टीवाल्यांना वाटलं की आम्हाला फुकट घर मिळत आहे, त्यांनी मान्य केलं। पण मी मुंबईतल्या झोपडपट्टीवाल्यांना पण सांगितलं, तुम्हाला जमीन मालकी आहे म्हणून हे सारे प्रकल्प होतोय, मालकीत नसतं तर फेकून दिलं असतं। माझ्या गावात माझं चांगलं घर असणं, त्याला अंगण असणं, पाठीमागं अंगण असणं, पुढं अंगण असणं, हे माझं वैभव आहे। माझी काही पुण्याला शाखा नाही किंवा नाशिकला नाही किंवा आम्ही नागपूरला नाही, आम्ही फक्त समुद्रकिनारी आहोत। आणि म्हणून याचा विचार आपण करावा। आणि या अधिकाऱ्यांना हे माहीत नाही कोण दिबा पाटील, कोण नारायण नागू पाटील, कोण बाबासाहेब आंबेडकर, कोण दत्ता पाटील। या आमचा संघर्ष आहे, हा संघर्ष शासनाला माहीत नाही। पण आता जर हा भाडे करार तुम्ही मान्य केला, इथे जर भाडे करार मान्य केला तर हे सगळे नियम तुम्हाला लागू होतात आणि हे निर्णय SRA कडे आणि क्लस्टरकडे जाणार आहेत। आणि म्हणून भाडे करार आम्हाला मान्य नाही। जमीन मालकी असेल तर आम्हाला मान्य आहे, जमीन मालकी आम्हाला भेटली पाहिजे। याचं कारण या नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथलं जे पूर्ण शहर आहे आमच्या त्यागावर झालेलं आहे। आणि आम्ही एक छोटीशी गोष्ट मागतोय, आम्ही 100 रुपयातला 1 रुपया मागतोय, तो तुम्ही देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात। आणि म्हणून सरकारचा मी जाहीर निषेध करतो। बघा पॉईंट, मात्र सदर नियमित केलेल्या, आता ती जमीन भाड्याने दिली आपल्याला, सदर नियमित केलेल्या जमिनीवरील बांधकामांचे नियमितीकरण नियमाने करून करण्यात आले आहे असे समजण्यात येऊ नये। म्हणजे तुमची जमीन एक तर भाड्याने दिली आणि त्याच्यावरचे जे घर आहे तीही तुमची नियमित झालेत असं समजू नये, बरोबर आहे। याचा अर्थ काय झाला, आपण घरात सुद्धा भाडोत्री राहिलो आणि आपल्या जमीनचा कोणतरी मालक होतो, तो होता सिडको। म्हणजे सिडको एक ठिकाणी बघा सिडको मालक झाली, दुसऱ्या ठिकाणी आपण भाडेत्री झालो आपल्या घरांचं। आणि आता त्याच GR मधला आ पॉईंट वाचा। आ पॉईंटच्या वरती जो लिहिलेला आहे, गरजेपोटी केलेली बांधकामे एकत्रीकृत नियंत्रण प्रोत्साहित नियमावली म्हणजे EDCPR 2020 मधील नियम 14.8 नुसार नगर तरतूद नूतनीकरण म्हणजे क्लस्टर योजना पुनर्बांधणीबाबत 14.8 मध्ये सब पॉईंट 20 आहेत आणि याच्यामध्ये अधिकार हे आयुक्तांना दिलेले आहेत। कारण याच्यात अर्थ काय होतं, अर्बन रिन्युअल स्कीम संपूर्ण अधिकार कोणाला दिले, आयुक्तांना। मालक कोण झाला, सिडको। भाडोत्री कोण झाले, प्रकल्पग्रस्त। आणि अधिकार कोणाला दिले, आयुक्तांना। बघायचं आता हे झालं 3 घटक झाला। आता पुढचा वाचा, शासनाचा नगर नूतनीकरण पुनर्बांधन प्रस्ताव हा फक्त गावठाणांतर्गत, पहिला गावठाणामध्ये घुसत नव्हता कोणी, आता याच्यामध्ये गावठाणांतर्गत घरांपर्यंत घुसले लोक। बघा गावठाणांतर्गत गावठाणाबाहेर डाटावटीने असणाऱ्या कृती क्षेत्रापर्यंत प्रकल्पासाठी गरजेपोटी बांधले घर बांधकामांना लागू करण्यात यावा। म्हणजे क्लस्टर योजना कुठे घुसली, गावठाणांतर्गत घुसली। आणि याचे अधिकार कोणाला दिलेत, आयुक्तांना। मालक कोण झाली, सिडको, भाडोत्री आम्ही। त्याच्या पुढचा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये पण सांगितले, शेवटची ओळ असतो त्याच्यामध्ये सांगितले ऐच्छिकरित्या सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे। असाच ऐच्छिक स्वरूपाचा प्रकल्प नैना आला होता 2013ला आणि 2013 नंतर 2024 मध्ये नवीन GR आला आणि ऐच्छिक स्वरूपाची नैना ही जबरदस्तीने स्वीकारायला लागली। आज लोकांनी ते आंदोलनाला बसल्यात। कसा आला, आम्ही मालकी तत्वावरती जमीन दिली आंदोलनाने, 84च्या आंदोलनाने आम्हाला 5 हुतात्मे दिल्यानंतर, अनेकांचं रक्त सांडल्यानंतर 8वा भाग ज्या वेळेला आम्हाला दिला तो मालकी हक्कावरतीच असायला पाहिजे, याच्यावरती सभागृह गाजलं पाहिजे त्या काळामध्ये, अशी आपल्याकडे विनंती। 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी बांधलेली सिडको हद्दीतली घरं नियमित करण्याच्या संदर्भामधला एक GR सुना शिंदे यांच्या सहीनं निघाला। गेल्या काही वर्षांचा आपण आढावा जर घेतला असेल
लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये सिडकोच्या आपण म्हणूया लँड ॲक्विजिशनच्या अनुषंगानं आणि सिडकोनं उभारलेल्या या नव्या मुंबईच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी राहिली। सिडको या परिसरात आल्यानंतर या परिसरामध्ये डेव्हलपमेंटला लागलेला जो काळ आहे, डेव्हलपमेंटला लागलेला विलंब आहे, याच्यामुळे लोकांनी गरजेपोटी जी घरं बांधली यांना अनधिकृत ठरवून त्याच्यावर सिडको कारवाई करत होती। वेळोवेळी झालेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्त विरोध करत राहिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये सिडकोनं किंवा शासनानं या घरांच्या नियमितीकरणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं मागणी होती। याला अनुसरून याच्यापूर्वी काही GR निघालेले आहेत। कधीतरी सिडकोच्या बोर्डाच्या ठरावाच्या अनुसरून 200 मीटरपर्यंतची घरं नियमित करण्याचा 2010 साली GR झाला होता। त्याचबरोबर 2022 साली 250 मीटरपर्यंतची घरं नियमित करण्याच्या संदर्भातला GR झाला। आता यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांचं समाधान होत नाही हे वारंवार लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्थांच्या नेतृत्वानं सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं। वेगवेगळ्या मार्गावरती हरकती, वेगवेगळ्या पद्धतीच्या खटले हे सिडको शासनावरती दाखल झालेले होते, पण याला अनुसरून या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल अशा पद्धतीचा GR शासनानं या 23 सप्टेंबरच्या GRच्या माध्यमातून काढला। या GRच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आहेत, काही लोकांच्याकडे असलेले या GRच्या बद्दलच्या ऑब्जेक्शन आहेत। या सगळ्यांवर चर्चा करता यावी या अनुषंगानं परिवर्तन सामाजिक संस्थेनं या संदर्भात आवाहन केलं आणि मग या अनुषंगानं नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ आहेत, अध्यक्ष माननीय भूषण पाटीलजी आहेत किंवा सुधाकर पाटीलजी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, या सगळ्यांनी मिळून या संदर्भामध्ये आपल्याला पडलेले प्रश्न हे शासनाला विचारले गेले पाहिजेत। GR मध्ये आणखीन काही या ठिकाणी दुरुस्त्या झाल्या पाहिजेत या पद्धतीची मागणी व्यक्त केलेली आहे किंवा या GRच्या पुढचा टप्पा याच्यामध्ये काय असला पाहिजे या संदर्भातल्या मागण्या केलेल्या आहेत। आपण त्या सगळ्या चर्चेचा भाग आहात, त्यामुळे आपल्याला त्याची सगळ्याची कल्पना आहे। मांडलेले ठळक मुद्दे त्याच्यातले कुठले आहेत? सगळ्यात पहिला की आम्हाला ही जागा तुम्ही आमच्या घराखालची नियमित करणार, पण ती लीज होल्ड देणार, ती लीज होल्ड नको, भाडे तत्वावर नको, आम्हाला ती फ्री होल्ड पाहिजे, म्हणजे आमच्या मालकीची पाहिजे या पद्धतीची मागणी आहे। याच्या अनुषंगानं अलीकडेच सिडकोच्या बोर्डानं असा ठराव केलाय आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून लवकरात लवकर याला मान्यता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुतोवाच केलेला आहे। आम्ही अपेक्षा धरतो की आचारसंहिता लागू व्हायच्या आधी हा निर्णय व्हावा, जेणेकरून या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्तांमध्ये काही अंशी आजही जे संशयाचे ढग आहेत की आम्हाला फ्री होल्ड नाही मिळणार, लीज होल्ड मिळणार, लीज होल्ड मग आता येणाऱ्या 5, 10, 20 वर्षांमध्ये जेव्हा आमच्या ते भाडे तत्वाची मुदत संपेल मग तेव्हा काय चार्ज लावला जाणार, त्यापेक्षा त्या सगळ्या जागा फ्री होल्ड करून टाका। आता सिडकोनं तर ठराव केला, शासनाकडे मंजूर करून घेऊ, अध्यक्ष आमचे शिरसाट साहेब बोललेले आहेत, तर त्यांनी लवकर करावं अशी अपेक्षा असणार। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुद्दे याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत, काही कापलेल्या प्लॉटच्या संदर्भातले असतील, काही त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत किंवा बिगर प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत या संदर्भामध्ये असतील, काहींच्या मनामध्ये या ठिकाणी जे कापलेले प्लॉट आहेत ते क्षेत्रफळ आम्हाला कसं वापरता येईल, मग ते वापरताना चार्ज तुम्ही जास्त लावलात तर काय, या पद्धतीच्या शंका आहेत। या सगळ्याचं निरसन हे शासन सिडको यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे।